आणखी एक मोठी बातमी कल्याण अत्याचार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट सध्या समोर येते। 2 जानेवारीपर्यंत आरोपी विशाल गवळीला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण बघतोय। कल्याण अत्याचार प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी समोर येते। आता 2 जानेवारीपर्यंत आरोपी विशाल गवळी याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमजद यांच्याकडनं। काय अधिक माहिती? प्रज्ञा, कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील जे दोन्ही आरोपी आहे पती पत्नी विशाल गवळी आणि साक्षी गवळी यांना कल्याण कोर्टातील विशेष न्यायाधीश VA पत्रावले यांच्या कोर्टात हजर केले गेले आणि त्या दरम्यान कोर्टात सुनावणी झाली आणि या दोघांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। जे पोलिसांचं असं म्हणणं होतं कोर्टासमोर की या प्रकरणाचा अजून तपास करायचा आहे, कारण की अजून काही रिकव्हरी त्यांना करायची आहे। विशेष म्हणजे पती पत्नी या दोघांना समोर समोर बसून पोलिसांना चौकशी करायची आहे। तसेच या प्रकरणात कोणती वस्तू वापरली गेली, मुलीचा किती वाजता किडनॅप झाला आणि कोण कोण या अतिरिक्त या गुन्ह्यात अजून कोण आहे याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीने जे सरकारी वकील आहे त्यांनी केला आहे। सध्या दोघांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचा युक्तिवाद होता त्यामध्ये कोणकोणत्या बाबी समोर आलेल्या आहेत प्रामुख्याने, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? जे युक्तिवाद झाला त्यामध्ये जे पोलिसांचं असं म्हणणं आहे की जे पती पत्नी या दोन्ही या घटनेत इन्व्हॉल्व आहेत, त्या दोघांना समोर समोर बसून ही पोलिसांना चौकशी करायची आहे। दुसरा पॉइंट असा होता की मुलीच्या 4 वाजता मुली बेपत्ता झाली तर नक्की विशालनी तिला कुठे ठेवला होता आणि या हत्येत नक्की किती लोकांचा अजून समावेश आहे, कारण की रिक्षा त्यांनी बोलून घेतली होती, तो रिक्षा चालकचा काय यामध्ये समावेश आहे का? तसेच पत्नीने या पत्नीकडून काही जे गोष्टी पोलिसांना जाणून घ्यायची आहे, कारण की या प्रकरणाचा जो साक्ष आणि जे विटनेस आहे ती साक्षी गवळी आहे। त्यामुळे या प्रकरणाचा अजून तपास पोलिसांना करायचा आहे आणि कोर्टाने हे मान्य केले आणि 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दोघांना सुनावली आहे। नक्कीच, संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे, कारण पोलीस चौकशीतनं समोर येणाऱ्या बाबी तितक्याच महत्त्वाच्या असणार आहेत। या प्रकरणामध्ये जुन्या दाखल्यांचा काही वापर करण्यात आलेला आहे का, की जेणेयोगे हा आरोपी किती आता निष्ठुर झालेला आहे आणि वारंवार असे गुन्हे करतोय याचा काही उल्लेख पोलिसांकरवी करण्यात आला का? नक्की प्रज्ञा, हा महत्वाचा मुद्दा पोलिसांनी उचलला होता कोर्टासमोर की हा जो आरोपी आहे हॅबिच्युअल ऑफेंडर आहे, याच्या विरोधात 6 गुन्हे दाखल आहे आणि 6 पैकी 4 गुन्हे लैंगिक अत्याचाराचे आहे। त्यामुळे कोर्टाने या प्रकरणात आम्हाला जास्त दिवस दिले पाहिजे पोलीस कस्टडी आणि त्यामुळे कोर्टाने हे सर्व मान्य केले। ज्या युक्तिवाद पोलिसांनी केला कोर्टाने ते मान्य केले आणि विशेष न्यायाधीश VA पत्रावले यांनी या दोन्ही आरोपींना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या आता पोलीस या प्रकरणाचा तपास करणार आहे। प्रज्ञा, अमजद, नेमके यामध्ये आता जे पोलीस आहेत त्या पोलिसांची कुमक काही वाढवण्यात आलेली आहे का? आणि जसं म्हटलेलं होतं की जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवावा, या अनुषंगाने येत्या काळात काही प्रयत्न होतील का? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे पोलीस आयुक्त आहेत ठाण्याचे सुजय डोंगरे यांना फोन करून स्पष्ट सांगितले की या प्रकरणाचा जो तपास आहे जलद गती न्यायालयात झाला पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे सुनिश्चित करा। यानंतर जे पोलीस आयुक्त सुजय डोंगरे यांच्या मागण्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे। कोणतीही बाबी सुटू नये आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी पोलिसांनी कमर कसली आहे आणि पोलिसांचे 6 पथक या तपासात लागले आहेत आणि लवकरात लवकर जलद गती न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरू व्हावा यासाठी आता पोलीस आयुक्त सुजय डोंगरे यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमजद। आपण बघतोय घटनास्थळावरनं आरोपींना नेऊन आता चौकशी केली जाणार आहे। पती पत्नीला समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे आणि या हत्येमध्ये अजून कोणी सहभागी होतं का याचाही तपास केला जाणार आहे।